आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। शिष्टमंडळात शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार। दुपारी एकत्रित पत्रकार परिषद होईल। चंद्रकांत पाटलांना प्रश्न केल्यावर भाजपकडून माझ्यावर केसेस करायची तयारी सुरू। माझे प्रोजेक्ट बंद केले, कुटुंब रस्त्यावर कसं येईल हा प्रयत्न केला गेला, धंगेकरांचे आरोप। जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज ही नामुष्की पोलिसांवर ओढली गेली। ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा, ही साधक माझा प्रश्न होता। पुण्यात धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। महायुती दंगा नको, धंगेकरांना सांगितलं, गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही। धंगेकरांच्या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। बोलू नका, मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही, त्यांच्यावर टीका करत नाही, त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलतो। मी फक्त प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तर का देत नाही मला कळत नाही। धंगेकरांवर हल्ल्याची भीती, धंगेकरांच्या केसालाही धक्का लागल्यास सरकार जबाबदार, रोहित पवारांचा इशारा। त्यांना आता शांत केलेलं आहे, पण त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढे घेतला होता। सुषमाताई अंधारे, अनिल भाऊंना सिक्युरिटी असते, पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी 100% सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे। अजितदादा आणि भाजपच्या काही घटकांमुळे पुणे गुंडांचं माहेरघर, संजय राऊतांची टीका। ठाणे महानगर बघा, पुणे हा एकेकाळी विद्येचं माहेरघर होतं, सांस्कृतिक शहर होतं। आज पुणे हे अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजपमधल्या काही घटकांमुळे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे। मुंबई पालिकेत संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाकडून मोठा भ्रष्टाचार प्रकरणात एकदा जेलमध्ये गेलेत। राऊतांनी स्वतःचा चेहरा आरशात बघावा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांची टीका। संजय राऊत सर्वाधिक भ्रष्टाचार जर कुठे झाला असेल तर मुंबई महानगरपालिकेत झालेला आहे आणि स्वतःवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर जेलमध्ये जाऊन आलेल्या संजय राऊतांनी अजितदादावर बोलण्याच्या आधी आरसा पाहिला असता तरी हसं झालं नसतं। राज्याच्या विकासाचे 3-13 झालेत, पक्षाचं विभाजन करण्याचं काम अजित पवारांनी केलं, नाना पटोलेंची टीका। गड्डायुक्त महाराष्ट्र झालाय, ग्रामीण भागात रस्ते खराब झाले, विकास अजित पवारांचा झालाय, पटोले आक्रमक। राज्याच्या विकासाचे जे 3-13 झालेले आहे, पूर्ण गड्डायुक्त महाराष्ट्र, गड्डामुक्त नाही। ग्रामीण भागात असेल, स्टेट हायवे असेल, सगळ्या रस्त्यांवर गड्डे पडलेले आहेत। 100% हिंदू महिलांवरच अत्याचार होतात आणि अत्याचार करणारे 100% जिहादी असतात। संग्राम जगताप यांचं वादग्रस्त वक्तव्य, तर मुस्लिम समाजाकडून जगतापांविरोधात परभणीत तक्रार। 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो, पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहेत। दुसरा कोणीच माणूस याच्यामध्ये तुम्हाला आढळू शकत नाही। स्थानिक आणि राज्य पातळीवर बोलताना जातीवाचक बोलू नका, बैठकीत शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांनाही सूचना। संग्राम जगतापांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांच्या सूचना। सरकारमधील काही नेते आणि मंत्री सध्या वादग्रस्त बोलतात, आपल्या विधानानं जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना।